तो कसला भारी विषय आहे बघा. हे रजिस्टर आहे, कधीचं माहिती आहे, 1786चं आहे. 1680 ते 1786 वापरलेलं रजिस्टर आहे. इथं की नाही प्रेयरचं बुक आहे, कधीचं 1746 आणि 1660मधली बायबल आहे. तुम्हाला कळते काय, 1660मधली बायबल ठेवला एक नंबर. आत्ता रात्रीचं आम्ही कपालेश्वर टेम्पलला चाललो आहे, कारण जेव्हा चेन्नईमधले बेस्ट प्लेसेस टू व्हिजिट मग हे मी सर्च टाकलं तेव्हा ना टॉप 3मध्ये कपालेश्वर टेम्पलच होतं. आणि मी ऐकलं की टेम्पल खूप जुनं आहे आणि तर आर्किटेक्चर पण खूप छान आहे, म्हणून म्हणलं की तिथं आत्ता जाऊया. सो आम्ही तिघं पण चाललो आहे, वीरू आणि रिक्षा केल्या आम्ही. सो टेम्पलला जाताना की नाही हे असे एकच रस्ता आहे आणि त्यातसुद्धा की नाही लई गर्दी असते. हे असा विषय आहे, दोन्ही बाजूला की नाही असं मार्केट टाईप आहे आणि इथं पार्किंगचा पण काहीच विषय नाही आहे. त्यामुळे की नाही त्याचा विचार करा. आम्ही सुद्धा काही विषय केला आहे, गाडी लांब लावल्या आणि रिक्षा करून आलो आहे, कारण इथं पार्किंगची काही सोय नाही काय. काहीही प्लॅनिंग न करता आलो आहे आम्ही. आम्हाला पालखी तर मिळालीच आणि रथामधून देवाला नेणार आहेत का, तुम्हाला दाखवतो. खरोखर नशीब आहे आमचं. वीरू बघ आपलं नशीब. पाया पड आई, पाया पडा, पाया पड वीर, पाया पडला. हे इतकं अमेझिंग आहे की बायका पुरुष सगळी माणसं हा रथ ओढत नेल्यात दोरीनं. काय एक नंबर रे, एक नंबर. बघा वीरू छान छान होते की नाही, कसं नेलं रथामधून देव बाप्पाला. ते तुम्हाला मी बाकीचं पण मंदिर दाखवतो. हे इतकं छान आहे आणि लांबून खूप छान दिसते. काय जर स्पिरिच्युअल असाल ना तर प्लीज या मंदिराला यायलाच पाहिजे तुम्ही, 100% यायला पाहिजे. खूप वेगळा अनुभव आहे, मस्त अनुभव होता. मुख्य मंदिर हे की नाही शिवाचं आहे, पण इथली प्रथा काय माहीत आहे काय, म्हणजे माझ्या मते हे एकमेव आहे का माहीत नाही, पण इथं प्रथा ही आहे की शिवाचं दर्शन घ्यायसाठी तुम्हाला देवीचं दर्शन घ्यायला लागते. आणि देवीचं नाव बहुतेक अंबल आहे, कारण मी ते पहिल्यांदा ऐकलं त्यामुळे मला ते लक्षात राहिलं नाही. काय म्हणतात? ओके हां ओके. म्हणजे ह्या सांगते की इथं आईला अम्मा किंवा अम्मन म्हणतात, त्यामुळे तिने आधी तिच्याकडे जायला लागते, गॉडेसकडे जायला लागते आणि मग आपल्याला जायला लागते शंकराकडं. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे, तर माझ्या करेक्ट मागं की नाही ही लहान मुलं गाणं म्हणालेत देवाचं. म्हणजे काय सरियल एक्सपिरियन्स आहे बघा. ही मुलं गाणं म्हणत आहे देवाचं. हत्ती वीर, हत्ती हा घेतो काका, घेतो म्हणाला नाही. हा आणि हे का बघी गाय आहे का बघी. हो ना. So you are saying that my grandfather has done something punya, that's why we are here. That's it. Thank you, that's very informative. Very biggest old temple. Biggest and old temple. Yeah. मी काय नाही घेतलं, मी वीरसाठी हत्ती घेतला. वीरसाठी हत्ती. Which state? We are from Maharashtra. Maharashtra. Yes. First time here in Chennai. We cannot speak Tamil and also we cannot speak that much English, fluent English. So त्यांनी मला सांगत आहेत की आता मी नेहानी विकून गेलो तर आता माझा नातू इथे येणार आणि माझे आजोबा येऊन गेलेले की नाही. आय एम व्लॉगिंग ॲक्च्युली. सो माझ्या आजोबांनी ते मला सांगितलं की नाही तसं त्यांनी म्हणतात की आता ह्या देवानं अप्रूव्ह केलं आहे की आम्ही येऊन गेलो ना तर माझा नातू पण येणार. ह्यांनी मला हेल्प करायचं. हाय नमस्ते 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 नमस्ते. थँक्यू 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 थँक्यू. बाय कर वीर. बाय. पीस बम. सो चेन्नईतला आमचा शेवटचा दिवस आहे. चेकआउट करून आम्ही बाहेर पडलो आहे. एकच स्पॉट करणार आणि मग कोल्हापूरला निघणार आहे. तो स्पॉट म्हणजे सेंट जॉर्ज फोर्ट म्हणून आहे, तिथं चाललो आहे आम्ही. तिथं का चाललो आहे तर तो आपल्या की नाही मॉडर्न इंडियाच्या जी हिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. काय म्हणजे मी आता पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करत होतो त्यावेळी मला ते वाचलं होतं त्याच्याबद्दल की आपल्या इंग्रजांनी भारतातल्या पहिला जो फोर्ट्रेस होता तो तिथं बांधला. काय त्याच्यासाठी मला ते बघायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो. मग आम्ही कोल्हापूरसाठी निघतो. बाय. हे आहे फोर्ट म्युझियम. काय इथं आत जायचं आहे. सगळं शूटिंग मी माझ्या S23वरच करणार आहे, कारण की आत की नाही कॅमेरा अलाउड नाही आहे. युनिफॉर्म्स वगैरे हे सगळे पहिल्या मजल्यावर आहेत. ग्राउंड फ्लोअरला हे सगळे युनिफॉर्म वगैरे ठेवल्यात. काय
आणखी बाकी इथं की नाही तुम्हाला मेडल्स वगैरे दिसतील बघा. हे मेडल्स आहेत त्या काळातले बघा. हे किती छान आहे, मस्त विषय. असे सगळे मेडल्स आहेत. ही व्हिक्टोरिया आपली मैत्री नाही आहे. हे मला आवडलं. हे जे युनिफॉर्म्स ठेवले की नाही हे पुतळ्यांना घालून ठेवलं. हे आपल्या असणार, आपल्या अधिकाऱ्यांचे, आणि हे त्यांच्या अधिकाऱ्यांचे असणार. शिवाय त्या काळातल्या इथे तलवारी पण आहेत, आणि त्या काळात ज्या गन्स वापरल्या जायच्या त्यासुद्धा येतात. काय गन्स वगैरे त्या काळातले हत्यार आहेत सगळे. म्हणजे जे मद्रास सेनेचे जे काय की नाही सगळ्या इथे चिलकत दिसायला बा जुन्या काळात. कसलं भारी आहे, एक नंबर. ज्याला हिस्ट्री आवडता येईल माझ्यासारखं त्यालाच फक्त इथं मज्जा येणार आहे. ह्या छोट्या छोट्या तोफ आहेत बघा, केवढ्याशा आहेत बघा. विषय हार्ड एकदम मिनी तोफ आहेत, मिनी तोफा. मला सगळ्यात जास्त हा पोर्शन आवडला. हे तोफ वेळे आहेत का जुन्या काळातले. आणि हे बघा की चेन लावायचे, चेन शॉट आहे. हे कसलं भारी विषय बघा, एक नंबर रे. त्या काळातले तोफ वेळे आहेत, भेंडी चेष्टा नाही. हे ब्रेल लिपीमध्ये सगळीकडे माहिती दिलं काय अंध लोकांसाठी. काय आणखी एक चांगली गोष्ट आहे का तुम्हाला दाखवली ती बाहेर आहे. डिसेबल लोकांसाठी की नाही ही माहिती दिलं सगळी. हे मी भारी म्हणत होतो माझ्या. हे विलिंग्डन आहे, हे गव्हर्नर होता मद्रासचा 1919 पासून 1924पर्यंत. त्या काळातल्या लोकांची कटलरी आहे का ही सगळी सिरॅमिकची, तेव्हाची अजून जपून ठेवलं. इथे ॲक्च्युली आता नेहा पाहिजे होती, तिला हे सगळं लय आवडते, पण ती नाही आहे इथं. आता गाडीत बसलं आहे. सलो भारी सांभाळून ठेवलं, एक नंबर रे. खरंच भारी सांभाळून ठेवलं आहे. प्रत्येक ठिकाणी अशी की नाही व्यवस्थित माहिती दिली इन डिटेल सगळ्याची. तो कसला भारी विषय आहे बघा. हे रजिस्टर आहे, कधीचं माहिती आहे 1786चं आहे. 1680 ते 1786 वापरलेलं रजिस्टर आहे. इथं की नाही प्रेयरचं बुक आहे, कधीचं 1746. आणि 1660मधली बायबल आहे. तुम्हाला कळते काय, 1660मधली बायबल ठेवला, एक नंबर. आणि प्रत्येक वर्षी फोर्ट कसा होता, हा 1653ला एवढासा होता, मग पुढं वाढत 1673ला एवढा झाला, मग 1710ला एवढा वाढला, त्याच्यानंतर 1746ला एवढा वाढला. हे सगळं दिलं आहे. कसा वाढत गेला आहे बघा की हळूहळू की नाही. आणि शेवटी हा केवढा वाढला आहे बघा की एवढा ह्यूज झाला आहे. ग्राउंड फ्लोअरला ही सगळ्यात भारी गोष्ट आहे की त्यांनी छोटं मिनिएचर करून ठेवलं आहे ह्या पूर्ण फोर्टचं. एक नंबर रे. माझ्यातला सिव्हिल इंजिनियरला हे एवढं आवडले की नाही काय सांगू तुम्हाला, विषय हार्ड. आणि हे ॲक्च्युअल फोर्टचे की नाही किल्ले हे आहेत, लॉक आहेत, ॲक्च्युअल फोर्टचे लॉक. जर माझ्यासारख्या MPSCचा अभ्यास करत असाल तर तुम्ही या भावाला ओळखशीला. हा आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. आणि शिवाय भाऊ पण माहिती आहे आपला मॉन्टेग्यू चेम्सफोर्डवाला. जे MPSC UPSC करतात की नाही हे जॉर्ज 5 किंग जॉर्ज 5. त्यांनाच फक्त हे कोण आहे ते कळणार आहे काय. हे सगळे राकेश लोक. इथं ह्या पहिल्या मजल्यावर फोटोज व्हिडिओज अलाव नाहीत. बाहेर नाही तेवढी तुम्हाला पेंटिंग दिसतात तेवढी दाखवलं, आतलं मी काही दाखवू शकत नाही, सॉरी. तिसऱ्या मजल्यावरती 8 की नाही पॉट्स आहेत. आणि प्राचीन काळातलं जे की नाही उत्खननात सापडलेलं ते सगळं आहे. त्याच्यात की नाही आपला फ्लॅग आहे. हे जे मागं पेंटिंग दिसते ना तुम्हाला हे राणी व्हिक्टोरियाचं आहे काय. लई विषय आहे, लई भारी आतनं दिसते. 15 फूट उंच आहे आणि 12 फूट आहे उंचीला, आणि आडवं तरी 5 फूट असं. लई भारी आहे, लई भारी. म्युझियमच्या एक्झॅक्ट समोर की नाही हे असे की नाही त्या काळातले की नाही हे ठेवल्यात बा, कॅनन्स ठेवल्यात. एकदम भारी विषय आहे. हे असं सगळं कसलं भारी वाटते मर्दा. हे बघ विषय. सो हा वॉटर बॅरियर होता त्या काळातला, म्हणजे की नाही शत्रूला रोखण्यासाठी तेवढंसं की नाही एक थोडीशी की प्रयत्न. हा इकडे सेंट जॉर्ज आहे, सेंट जॉर्ज फोर्ट. आणि इथं हा बघा हा वॉटर बॅरियर आहे. हा लई काय मोठा नाही आहे, पण की नाही ॲटलिस्ट तेवढी तरी हेल्प होत्या ना वाचवायला किल्ला. कोल्हापूरचं कौतुक करायला असं वाटलं. आपल्या कोल्हापूरच्या की नाही बावड्यातला जो पॅलेस आहे त्या पॅलेसचं की नाही संग्रहालय तर ह्याच्यापेक्षा भारी आहे, फक्त ते नीट ठेवलं पाहिजे, ते उलट मला जास्त भारी वाटलं. हां, आणि शेवटी एक सांगतो की इथं फोर्ट म्युझियम ही एकच बिल्डिंग नाही आहे. ह्या आवारामध्ये प्रचंड सगळ्या मोठमोठ्या की नाही गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आहे. तिथं सगळ्यांना अलाउड नाही आहे. तिथं की नाही फक्त की नाही फोर्ट म्युझियमला तुम्हाला अलाउड आहे, बाकी तिथं काय नाही काय. आणि जर माझ्यासारखे इतिहासप्रेमी असाल तरच तुम्हाला हे आवडेल.
बाकी इथं ऊन लय घाण आहे, लय घाण ऊन आहे काय, लय घाण. तामिळनाडू गव्हर्नमेंटचं मला कौतुक करायचं आहे एका गोष्टीसाठी की का ते दाखवतो का थांबा. मला कौतुक ह्यासाठी करायचं आहे की फ्री टॉयलेट, फ्री आणि स्वच्छ टॉयलेट आहेत मेन म्हणजे काय. आणि जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी आहेत हे एक लक्षात ठेवायचं, सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी आहेत. आणि हेच आपले येते की नाही महाद्वार रोडला किंवा राजारामपुरीत जर गेलो तर कुठल्या लेडीजला मला सांगा की नाही की बाथरूमला जायची सोय आहे. जेंट्ससाठी पण जी सोय आहे जी युरिनल्स ती किती स्वच्छ आहेत त्या बाबतीत मात्र मानलं काय मी आपलं तामिळनाडूला. सो इथलं लोकल पाणी मी पिलं काय. आणि इथलं जे पाणी आहे जो विषय मला वाटलं की थोडं वेगळं असेल, पण मला कोल्हापूरसारखंच वाटलं. उलट मला सांगली किंवा तासगावला जेव्हा मी जातो की माझ्या मामाकडे तिथलं पाणी मला लय वेगळं आणि जड वाटते. त्या मनाने की नाही हे पाणी की नाही पहिला मला नॉर्मलच लागलं. बाबाचं पाणी नको, तुझं पाणी. चला निघूया कोल्हापूरला. वीर गणपती बाप्पा, चला कोल्हापूरला.